आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर 21, जुना मुंबई गोवा महामार्ग, चितारी हॉस्पिटल जवळ, कोलगाव भोम, सावंतवाडी। आजच अपॉइंटमेंट बुक करा। सावंतवाडी शहरातील वन विभागासमोर तुंबलेल्या पाण्यात गटाराचा अंदाज न आल्यानं 4 चाकी गाडी त्यात अडकली। अखेर टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ती गाडी बाहेर काढण्यात आली। 15 दिवसांपूर्वी मोरीचं काम इथं करण्यात आलं। यावेळी अधिकारी ठेकेदाराकडून आवश्यक दक्षता न घेतल्यानं हे पाणी रस्त्यावर तुंबलं होतं। याबाबत माहिती देत आहेत चीफ रिपोर्टर विनायक गावस। ठेकेदारांचे प्रताप आणि नागरिकांना ताप अशी अवस्था सावंतवाडी शहराची झाल्याची पाहायला मिळते। सावंतवाडी शहरात वन विभागाच्या समोर नुकतीच एक गाडी जी आपल्याला जाताना पाहायला मिळाली, हीच गाडी त्या गटारामध्ये गेलेली पाहायला मिळाली। मोरीचं काम इथं सुरू होतं। जेव्हा या संदर्भात विचारलं अधिकाऱ्यांना नगर परिषदच्या बांधकाम विभागाच्या, त्यावेळी त्यांच्याकडनं सांगितलं गेलं की आचारसंहिता असल्यामुळे कामाला विलंब झाला आणि 15 दिवसांपूर्वी हे काम सुरू झालं आणि त्यामुळे हे पाणी तुंबल्याचं इथे पाहायला मिळालं। आणि पाणी तुंबलेलं असताना ती 4 चाकी जे वाहन होतं, समोरून येणाऱ्या गाडीला वाट देत असताना ते वाहन त्या गटारामध्ये गेलेलं पाहायला मिळालं आणि टोईंग व्हॅन बोलवून ते वाहन बाहेर काढावं लागलं। जवळपास तासभर ही कसरत या ठिकाणी सुरू होती। नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत होता। दुतर्फा एसट्या लागलेल्या होत्या, त्यामुळे प्रवासी अडकून पडले होते। एकंदरीतच हे सगळं परिस्थिती बघता किंवा सगळा काही कारभार बघता पाऊस सुरू झाला असताना सुद्धा 2 दिवसापूर्वी गटाराची कामं ही शहरात होत आहेत। त्याच्यामुळे नेमकं नगर परिषदचे मुख्याधिकारी करतायत काय हा सवाल नागरिक आता करत आहे। कारण जी कामं पावसापूर्वी होणं अपेक्षित होतं ती भर पावसात करण्याचं नेमकं कारण काय हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे। त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर ज्यावेळी ही गाडी या ठिकाणी रुतली होती तेव्हा स्वतः पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर जे होते ते या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन म्हणावं लागेल, या रेस्क्यू ऑपरेशनमध्येच सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ही गाडी होती, सावंतवाडी शहरातीलच त्या, आणि नाहक मनस्ताप जो आहे तो या सगळ्यांनाच या गोष्टीमुळे सहन करावा लागतोय। ज्या पद्धतीनं हे काम झालं, मोरीचं काम जर उशीर होणार होता तर बाजूला असणाऱ्या गटाराचं पाणी जाणार कुठे याची माहिती ही अधिकाऱ्यांना असणं गरजेचं होतं। त्या पाण्याचा दुसरा मार्ग करून देणं गरजेचं होतं। मात्र तसं न करता किंवा बाजूला बॅरिकेड्स न लावता अनागोंदी असा आणि बोगस अशा पद्धतीनं काम हे संबंधितांकडून केलं गेलं आणि त्याच्यामुळे आज नाहक नागरिकांना त्याचा भुर्दंड, त्याचा त्रास हा सहन करावा लागतोय। सुदैवानं यात कोणतीही हानी झाली नाही। मात्र एखादा दुचाकी चालक त्या गटारात गेला असता तर निश्चितच त्याला मोठी हानी झाली असती। त्यामुळे असे जर प्रकार घडले, जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासन घेणार का हा सवालसुद्धा या निमित्तानं सावंतवाडीतले नागरिक विचारत आहेत।